माझ्याबरोबर भाजपचे खासदार अजित कोपचळे सर आहेत. सर, आज आपण नवीन महाराष्ट्र सदनात आहोत, जिथे शिवाजी जयंती हे मोठ्या उत्साहाने आता साजरी केली गेली. सगळे दिल्लीकर मराठी एकत्रित होऊन इथे त्यांनी हा उत्साह म्हणजे शिवाजी जयंती जे आहे ते उत्साहाने साजरं केलं. आपलं काय आणि पहिली प्रतिक्रिया काय असणार? हिंदुस्थानच्या रयतेचा राजा, आमच्या सर्व हिंदुस्थानच्या जनतेचा मनाचा मानबिंदू, आमचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्यासाठी आज मी महाराष्ट्र सदनात आलो. महाराजांना अभिवादन केलं आणि महाराजांच्या आज या जन्मोत्सवाच्या दृष्टीने आज संपूर्ण महाराष्ट्रातली दिल्लीत असणारी जनता आज आम्ही हर्षोल्लासामध्ये महाराजांचा छत्रपतींचा हा सोहळा आज आम्ही साजरा केलेला आहे आणि पारणे फेटावा अशा पद्धतीचा हा सोहळा आम्ही सगळ्यांनी मिळून, जे काही मराठी आम्ही सर्व लोक इथे आहोत, फक्त मराठीच नव्हे तर हिंदुस्थानमधल्या सगळ्या जातीपाती पंथातले सगळे लोक एकत्रित येऊन आज महाराजांची जयंती आज आम्ही मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी करीत आहोत. सर, कालपासून झी 24 तास एक मोहीम काढती आहे, जिथे शंभू राजांबद्दल वेगवेगळ्या बदनामीकारक अशा मजकूर विकिपीडियामध्ये दिसून येत आहेत. बरोबरच आता कमाल खान जे आहेत त्यांनीही हा मजकूर जो आहे तो ट्विट केला आहे. नेमका प्रश्न हा निर्माण होतो की कमाल खानवर कधी कारवाई होणार? विकिपीडियाला घेऊन मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, पण नेमकं कमाल खान यांच्यावरती कधी कारवाई होणार हा प्रश्न आहे. बघा, कमाल खान कोण आहे, त्याची अवकात काय आहे, काय ते आम्हाला माहिती नाही. आमचा राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. असे कित्येक खान या देशावर आक्रमण करून गेले, पण शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या शिवरायांनी आमच्या मावळ्यांच्या माध्यमातून हिंदुस्थानावरती राज्य केलं, हिंदुस्थानाला पारतंत्र्यातून मुक्त केलं. त्यामुळे अशा प्रकारच्या कमाल खानला आम्ही खजगंतीत गिनत नाही आणि अशा प्रकारचे जर देशद्रोही असतील तर त्यांना अद्दल घडवण्याची गरज आहे. आणि कमाल खानलाही माझं या टीव्हीच्या माध्यमातून सांगणं आहे की आपल्या अवकातीमध्ये राहा. शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची तुझी अजिबात लायकी नाही आहे. सर, शंभूराजे असू द्या, शिवाजी महाराज असू द्या किंवा संभाजीराजे, ज्या प्रकाराने वेगवेगळे ज्या पर्सनॅलिटीज येऊन बदनामीकारक मजकूर जे आहेत लिहितात किंवा ज्या प्रकाराने बोलणं भाषण करतात, त्याला घेऊन कुठेच कोणात म्हणजे काय भीती नाही आणि हिंमत कशी होते यांची, असा हा प्रश्न निर्माण. हाच विषय त्यांनी पाकिस्तानामध्ये केला असता, हाच विषय त्यांनी इराणमध्ये केला असता, हाच विषय त्यांनी सिरियामध्ये केला असता तर त्यांना भर जनतेच्या दरबारामध्ये सुळावर चढविलं असतं. परंतु हा हिंदुस्थान आहे, हा लोकशाही प्रधान देश आहे आणि शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं हे रयतेचं राज्य आणलं, माझी या सगळ्या देशद्रोह्यांना विनंती आहे की शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यापूर्वी त्यांनी आत्मचिंतन करावं. शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यापूर्वी एवढ्या थोर हिंदुस्थानच्या नव्हे तर जगज्जेत्याला आपण काय बोलत आहोत याचं त्यांनी सगळ्यांनी आपलं स्वतःचं आत्ममंथन करावं, चिंतन करावं. आणि जर ऐकत नसतील तर अशा लोकांना अद्दल घडवण्याचं काम या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करण्यात समर्थ आहेत असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न सर, झी 24 तास मागच्या काही काळापासून अशा मोहीम काढते. कोणतेही जे मराठा वॉरियर्स असू द्या किंवा शिवाजी महाराज, शंभूराजे हे असू द्या, त्यांचे बदनामीकारक मजकूर आहे ते इंटरनेटमधून हटून घ्यावे, मग तो ट्विट असू द्या किंवा काय असू द्या, त्याला काय म्हणणार? निश्चितच झी 24 तासचं मी मनापासून अभिनंदन करतो की अशा पद्धतीचं देशभक्तांशी संबंधित असलेलं आणि माझ्या राजाच्याबद्दल कोणी बोलत असेल तर त्याच्याबद्दल ज्या पद्धतीनं तुम्ही जर अशी मोहीम चालवत असाल तर झी 24 तासच्या पाठीमागे मी सदैव उभा राहील आणि अशा पद्धतीचं देशाच्या विरुद्ध काम करणाऱ्या सगळ्या शक्तींच्या विरुद्ध तुम्ही उभं टाकावे. आम्ही पण लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीमागे आम्ही शक्तीनिशी उभे राहू. तुमच्या मोहिमेस माझं समर्थन आहे, तुमच्या मोहिमेस मी अभिनंदन करतो आणि तुमच्या मोहिमेच्या पाठीमागं आम्ही हिंदुस्थानातले सगळे खासदार ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी राहू. धन्यवाद. तर हे होते अजित कोपचळे सर, भाजपचे खासदार, ज्यांनी सांगितलं की त्यांनी झी 24 तासच्या या मोहिमाला जे आहे त्यांनी धन्यवाद सांगितला आणि बरोबरच एक हे सांगितलं की कशा प्रकाराने ही मोहीम पुढे कंटिन्यू राहावी. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव बरोबर मी उर्वशी कोना, झी 24 ताससाठी.